नमस्कार मित्रांनो. तर आज आपण के पी ॲस्ट्रॉलॉजीनुसार विवाह हा सब्जेक्ट अभ्यासणार आहोत. तर नन अदर दॅन आपण आज स्पेशल सलमान खानची पत्रिका अभ्यासणार आहोत. तर वेल नोन सर्वांना त्याची हिस्ट्री माहिती आहे. तर क्रोनॉलॉजिकली आपण सगळ्यांनी ती पत्रिका बघायची आहे. ही त्याची पत्रिका आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण 7th हाऊसची स्टडी करूया. त्यानंतर 5th हाऊसची, ज्याच्यातून लव अफेअर्स आणि 7th हाऊस म्हणजे रिलेशनशिप आणि विवाह हे बघता येते. तर सर्व काही आज आपण स्टडी करणार आहोत. तर स्टे ट्यून गाईज. विवाहावरती डायरेक्टली जम्प करण्याआधी आपण 5th हाऊसचा स्टडी करूया. 5th हाऊस त्यानंतर 7th हाऊसची त्याचं कनेक्शन आहे का? कारण की जी हिस्ट्री आपण बघतो आहे त्या हिस्ट्रीला आपल्याला टॅली करायचं आहे आणि हा जो डेटा आहे तो आपण ॲस्ट्रो ऑफिस या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरतून घेतलेला आहे. इव्हेंट्स आणि सर्व ज्या गोष्टी घडल्यात आहेत त्या टॅली आणि रेक्टिफाय केलेल्या आहेत. तर डेटा हा ओरिजिनल असावा ही आपण त्याच्यावरती गॅरंटी करू शकतात. तर आणि ज्या काही घटना आज मी तुम्हाला सांगणार आहेत त्या आपण ChatGPTवरनं घेतलेल्या आहेत. तर त्याची जेन्युइनिटी आणि ओरिजिनॅलिटी असेलच याची आपण खात्री करू. आपण 5th कस्पल सबलॉर्ड बघतो आहे, शनी आहे. 7th कस्पल सबलॉर्ड तो पण शनी आहे. 1st कस्पल सबलॉर्ड पण शनी आहे. तर शनीकडे 1, 5 आणि 7 असे 3 हाऊसेसचं एक कारकत्व मिळालेलं आहे. त्यांचा 1965ला जन्म झाला. तर 1965च्या वेळेस त्यांचं मंगळाची 68पर्यंत महादशा होती. त्यानंतर 86पर्यंत राहूची महादशा. त्यानंतर 2002पर्यंत गुरु आणि 21पर्यंत शनी. स्टेप बाय स्टेप ह्या विंशोत्तरी महादशेचा क्रम आहे तो तसाच असतो. तर ज्या घटना घडल्या आहेत त्या आपण टॅली करूया आणि नेमकी विवाह आत्तापर्यंत का नाही झाला किंवा त्याच्यामध्ये काय प्रश्न असू शकतात हे बऱ्याच फॅन्सना आणि त्यांच्या फॉलोअर्स लोकांना जाणून घ्यायचे आहेत. त्या व्हिडिओमधनं त्यांना जाणून घेता येतील. तर ॲस्ट्रॉलॉजिकली आपण त्याचं उत्तर देऊ शकतो त्यांना. तर बघूयात. हाऊसेसचे प्रॉमिस बघूया, त्यांची कंडिशन बघूया आणि कोणते ग्रह त्यांना सपोर्ट करतायत, कोणत्या नक्षत्रामध्ये त्यांना सपोर्ट मिळतो आहे, कोणते सबलॉर्ड लेवलला सपोर्ट मिळतो आहे, तर ते आपण बघूया. तर 5th कस्पल सबलॉर्ड आहे शनी. शनीचा नक्षत्र स्वामी राहू आहे आणि सबलॉर्ड लेवलला चंद्र आहे. शनी 11 आणि 10 या भावांचा कार्यश आहे. शनी 11व्या भावात बसलेला आहे त्यामुळे तिथलं कारकत्व स्ट्रॉंग राहील कारण तो तिथे स्वतः बसलेला आहे आणि त्याची ती राशी आहे. त्याची मकर राशी दशम स्थानात आहे करिअरच्या ठिकाणी. तर आपण असं बघतो आहे की कारकत्व आपल्याला माहिती आहे. 11 म्हणजे सोशल सर्कल, 11 म्हणजे फ्रेंड सर्कल, पण 10वा भाव म्हणजे करिअर. सलमान खानचे करिअर ॲक्टिंगच आहे आणि होते त्यावेळेसही पण. तर तिथनं त्यांना 5th कस्पल सबलॉर्ड म्हणजे तिथनं त्यांना लव अफेअर मिळू शकलं, सर्वांनाच माहिती आहे. तर आपण ChatGPTमध्ये बघतो आहे. 1980sच्या मिडमध्ये सलमानची पहिली सिरियस गर्लफ्रेंड म्हणून शाहीन जॅफरीचं नाव होतं. त्या काळात सलमान कॉलेजमध्ये होता. तर तेव्हा राहूची महादशा होती. तर आपल्या सर्वांना माहिती आहे. परत एकदा आपण मागे फिरतो आहे. तुम्हाला मी नियम सांगतो. तर कोणत्याही हाऊसेसचे प्रॉमिस जरी तिथे होकार असला किंवा नकार असला, पण जीवनात जे फळ मिळायचं असतं, जे फल प्रदान होतं ते महादशा, अंतर्दशा आणि त्या दशेच्या क्रमनुसार मिळत असतं. जरीही त्यांना विवाहामध्ये पुढे आपण बघूया सपोर्ट मिळतो आहे का नाही.
ते असूनसुद्धा विवाह होऊ शकत नाही, कारण की महादशेचा त्याला सपोर्ट असावा लागतो. प्लस देश काल पात्र ह्या कंडिशन्स पण आहेत. काल म्हणजे वयोमर्यादा वगैरे अशा त्यानंतर आपल्या रूढी परंपरा अशा काही बाध्य असतात त्या गोष्टी घडण्यासाठी. त्यात वेगवेगळे कारकत्व येत असतात, वेगवेगळे डेफिनेशन सेट होत असतात ह्या तीनही गोष्टींमधनं. तर बघूयात 80sच्या मिडमध्ये आपण साधारणतः 85-86मध्ये राहूची महादशा संपली होती. तर राहू तिथे ऑपरेट होत होता. राहू 1-2-7 भावाचा कार्यश होतो आहे. त्याचा नक्षत्र स्वामी 8 आणि 5 रवी आहे आणि सबलॉर्ड लेवलला शुक्र आहे 10-2-7. तर राहूची टिनेन्सी अनटिनेन्सी बघूया. राहू 1-2-7. राहू शनीचाही नक्षत्र स्वामी झालेला आहे. राहूच्या नक्षत्र स्वामी जो आहे रवी आहे आणि रवीचा जो आहे केतू आहे. तर टिनेन्सी अनटिनेन्सी रूलनुसार राहू हा टिनेंटेडच आहे, पण त्याचे राहूचे जे सोर्सेसचे फळ आहे तो रवी देणार आहे. 8 आणि 5 आपण म्हणूया रवी तिथे ऑपरेट होतो आहे. 8 म्हणजे गूढ आपण भाव त्याला म्हणतो. 5 म्हणजे तो 5ला कनेक्ट झाल्यामुळे एक हिडन रिलेशनशिप पण असू शकतं, एक सिरियस रिलेशनशिप पण असू शकतं. तर इथे कंडिशन मॅच होत आहे. त्या कालखंडात रवीनी त्यांना सपोर्ट केला आणि शुक्र सबलॉर्ड लेवलला दाखवतो आहे 10-2-7. तिथे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ते चालत होते. 2 म्हणजे त्यांना काही गोष्टींचा म्हणजे त्यावेळेस लाभ होत होता. करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये त्यांचं अर्लियर शिक्षण पण त्याच्यामध्येच झालं. आणि 7 म्हणजे काही रिलेशनशिपला पण म्हणजे नॉट ओन्ली विवाह पण पार्टनरशिप म्हणतो आपण. तर 5 आणि 7 म्हणजे लव रिलेशनशिपच्या पार्टनरशिप, एक आपण पार्टनर म्हणतो. आपण कमिट होण्याच्या आधी पार्टनरच असतो. तर अशी कंडिशन तेव्हा होती. त्यानंतर मॉडेल ॲक्ट्रेस संगीता बिजलानी यांसोबत त्यांचे रिलेशनशिप सुरू झाले. सलमानचे सर्वात सिरियस प्री मॅरेज रिलेशनशिप बघूया. संगीता बिजलानी अशा कोणत्या महादशेमध्ये आली जेणेकरून सलमानच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट झाला. तर 86पासनं 8 वर्ष त्यांचं सिरियस रिलेशनशिप, सगळ्यात लॉंगेस्ट आपण ओव्हरऑल त्यांच्या लाईफपर्यंत आत्ता घडलेल्या घटनांमध्ये लॉंगेस्ट रिलेशनशिप राहिलं. संगीता बिजलानी जवळपास 94पर्यंत त्यांचं अफेअर होतं आणि सोर्सेसमध्ये असं समजतं आहे 27 मे 2094ला त्यांचं लग्न होणार होतं संगीता बिजलानी आणि सलमान खान. त्याची चर्चा होती आणि असंही रिपोर्ट्स आणि सोर्सेस आणि न्यूज सांगतायत की वेडिंग कार्ड्ससुद्धा छापले गेले होते. तर एवढं एंडपर्यंत ह्या म्हणजे पूर्णत्वास येणाऱ्या गोष्टीपर्यंत जर घटना आल्या होत्या तर त्या झाल्या का नाही. तर 94ला लग्न होणार होतं त्यांचं. तर बघूया 94ला नेमकी काय प्रश्न आहे. तर 86ला गुरुची महादशा चालू झाली, 2002पर्यंत होती ती. तर गुरु डेफिनेशन सेट काय करतो इथे. गुरु 2-9-12 त्याचा नक्षत्र स्वामी मंगळ, 9-10-1-8 भावांचा कार्यश. सबलॉर्ड लेवलला बुध आहे, 7-8-3-6चा कार्यश आहे. तर गुरु 2, 9 आणि 12. तर गुरुची टिनेन्सी अनटिनेन्सी बघणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की तो ग्रह त्याचा फळ न देता नक्षत्र स्वामीचे फळ देतो असं तो केपीचा नियम आहे. परंतु तो अनटिनेंटेड असेल तर सबलॉर्ड म्हणजे कस्पल सबलॉर्ड असूनही नक्षत्र स्वामीचे फळ देऊ शकतो. त्याच्याकडे तेवढी पॉवर येते, कारण की कोणत्याही हाऊसेसला त्याला ऑपरेट करायचं नसतं, त्याच्याकडे सोल ऑपरेटरशिप येते असं केपीमध्ये आहे. तर गुरु 2-9-12 गुरुची टिनेन्सी अनटिनेन्सी. गुरु कोणाचाही नक्षत्र स्वामी झालेला नाही आहे. रवीपासून केतूपर्यंत
कोणाचाही नक्षत्र स्वामी झालेला नाही आहे. त्याच्यामुळे 9, 2, 12 इथनं सोर्सेस मिळणार आहे. 2 म्हणजे ॲडिशन इन फॅमिली, आपण म्हणूया विवाहाबद्दल जर आपण बघतोय तर 9 म्हणजे दूरचे रिलेशनशिप, दूरच्या सिटीमधले दूरस्थ लाँग म्हणजे लाँग रिलेशनशिप म्हणू शकतो आपण. 12 म्हणजे एक पार्शियल डिटॅचमेंट तर म्हणता येणार नाही, परंतु थोडीशी मनाची ताटातूट पण इथे म्हणता येते. नक्षत्र लेवलला मंगळ 9, 10, 1, 8चा पण कार्यश होतो आहे. 9, 10 म्हणजे प्रोफेशनमध्येही त्या काळात थोडासा त्यांचा इम्पॅक्ट आलेला असावा. 1 म्हणजे ते स्वतः, 8 म्हणजे तिथे कोणत्या कारणाला ब्रेकेज, स्पीड ब्रेकरचं काम करत असतो 8, हे आपल्याला माहिती आहे. आणि सबलॉर्ड लेवलला आहे बुध 7, 8, 3, 6. 7, 8ला अटॅच झालेला आहे, 3 आणि 6ला अटॅच झालेला आहे. विवाहासाठी 7th हाऊस बघतो. तर सबलॉर्ड लेवल पण खूप इम्पॉर्टंट असते, कारण की ती रिझल्टची टेस्ट ऑफ रिझल्ट आपण म्हणतो तो सबलॉर्ड लेवलला असतो. तर 7, 8, 3, 6 दाखवतोय. 7 म्हणजे विवाह, 8 म्हणजे विवाहामध्ये अडचणी, 7चा वेळ 6 झालेला आहे. 3 म्हणजे इनिशिएटिव्ह घेणं. तर विवाह का झाला नाही, तर विवाहाचा इथे वेळ झाला 6. 8 म्हणजे स्पीड ब्रेकर, काही हिडन काही कारणं असतील. 3 म्हणजे इनिशिएटिव्ह घेणं, स्वतः इनिशिएटिव्ह घेणं. त्यानंतर काही गोष्टी असतात 3मधनं इथे त्या गोष्टी अप्लाय नाही होणार. डॉक्युमेंटेशन वगैरे त्याचा इथे काही एवढा रोल येत नाही, तिथे संबंध येत नाही विवाहामध्ये. विवाह झाल्यानंतरची डॉक्युमेंटेशन वेगळी असते. तर ह्या कारणामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही, कारण गुरु तिथे ऑपरेट होत होता आणि सबलॉर्ड लेवलला बुध होता. नक्षत्र स्वामी 9, 8 येत होतं, 10 येत होतं. 10चा व्यय 9 झाला होता. एक प्रोफेशनल माणूस म्हणतो आपण. 10 जर असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये, वेल मॅनेज असेल, तर तो प्रोफेशनल असतो. त्याला बाकी गोष्टीशी काही मतलब नसतो. प्रोफेशनमध्ये त्याचं जास्त लक्ष असतं, असं आपण आजूबाजूला बघतो. काही लोक खूप प्रोफेशनल असतात, त्यांना काही गोष्टींशी काही मतलबच पडत नाही. तर ते आधीपासून ॲम्बिशियस होते. आणि 1 आणि 8 म्हणजे काही हिडन गोष्टी असतीलच. तर हिडन नेमकी काय हिडन, तर त्याच काळात सोमी अलीसोबत क्लोजनेस वाढल्याने रिलेशनशिप तुटले असे अनेक रिपोर्ट्स सांगतात. तर काही हिडन गोष्टी कदाचित ह्याही असू शकतात की सोमी अलीसोबत त्यांचं क्लोजनेस असावा. त्यांच्यामध्ये नेमकी काय झालं ते आता आपल्याला काही माहिती नाही आहे. त्याच्यामध्ये कोणी त्यात पर्सनल जजमेंट देऊ शकत नाही की नेमकी असंच असेल, हा असाच असेल, सलमान खानची चूक असेल, असं आपण डायरेक्टली जज करू शकत नाही, कारण की त्या पर्सनल गोष्टी आहेत. पण आपण असं मानू शकतो की काही गोष्टींची अडचण आली, अष्टम भावाची, 6व्या भावाची, तर आपण तिथे ते एक ॲक्सेप्ट करू शकतो की जर कोणाच्या पत्रिकेमध्ये हे नंबर्स येतील, 6 आणि 8 ऑपरेट होत असेल, तर कदाचित त्याला आपण एक इशारा देऊ शकतो की अशा गोष्टींमधनं सावध असायला हवं. येणाऱ्या संकटातून जर त्याला सावध करता आलं तर एक ज्योतिष होण्याचा आपला एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. तो लोकांना त्यांच्या येणाऱ्या संकटाबद्दल एक आधीच पूर्वकल्पना देणं म्हणजे खूप एक महत्त्वाचं काम एक आपल्याकडे आहे ते. तर आपण असं सांगू शकतो. तर सोमी अली रिपोर्टेडली सलमानसाठी USA वरून इंडियामध्ये आली होती आणि दोघांचे रिलेशनशिप टिकले होते असं ChatGPT सांगतं आहे. मी त्याचे स्क्रीनशॉट लावतो आहे, इकडे बघा तुम्ही. पण सलमानच्या पुढच्या रिलेशनशिपमध्ये मुळे ब्रेकअप झाले असे नंतर सोमी अलीने इंटरव्ह्यूजमध्ये म्हटले. तर सोमी अलीने असं वक्तव्य केलं की पुढचं रिलेशनशिपमध्ये वगैरे वगैरे. तर असं का नेमकी, तर
फिफ्थ हाऊसमध्ये बघू आपण नेमकी ऑपरेट शनीच होतो आहे. जसं विवाह तसं प्रेम पण ऑपरेट होतं आहे, तसं त्यांच्या आयुष्यामध्ये पण स्वतःच्या ऑपरेट होणाऱ्या गोष्टी शनीकडेच आहे. तर प्रेम आपण म्हणतोय पंचम भावातून, तर शनी 11 आणि 10, राहू 1 2 7, चंद्र 10 आणि 4. तर इथे 11 आणि 10 शनी येतो आहे. शनी जो आहे तो टेनेंटेड आहे. 1 2 7 दाखवतो, 1 2 7 म्हणजे प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचं खूप सिरियस रिलेशनशिप टिकलं त्यानंतर विवाहच होतो, दुसरा टप्पा आपण म्हणतो. 1 2 7, 1 म्हणजे स्वतः इनिशिएटिव्ह घेणं, 2 म्हणजे ॲडिशन इन फॅमिली, 7 म्हणजे विवाह, रिलेशनशिपचा नेक्स्ट फेज लव रिलेशनशिपचा. तर 1 म्हणजे इथे सलमानच्या हातात होतं की गोष्टी पुढे न्यायच्या की नाही न्यायच्या. कदाचित त्याला काही गोष्टी पटल्या नसाव्यात, असंही होऊ शकतं की त्याला काही गोष्टींमध्ये काही प्रश्न असतील किंवा त्याला इंटरेस्ट नसेल की विवाहच करावा, फक्त एक ॲज अ फ्रेंड आणि ॲज अ लव रिलेशनशिपपर्यंत लिमिट ठेवावा, असंही असू शकतं. तर नेक्स्ट बघूया आपण 1997 ते 2002 ऐश्वर्या रायचा चॅप्टर. सर्वांनाच माहिती आहे किती, म्हणजे काही लोक विनोद म्हणून घेतात ह्या गोष्टी, पण त्या सिरियस आहेत खूप. ऐश्वर्या राय आणि सलमान यांची जवळीक हम दिल देख चुके सनम या सिनेमाच्या दरम्यान वाढली. 99 ते 2001 त्यांचा पीक रिलेशनशिप होता. सोमी अलीनंतर ऐश्वर्या राय यांच्यासोबत रिलेशनशिप पिरियड मानला जातो असं ChatGPT आपल्याला सांगतं आहे. आपण कोणाच्या वरती असं डायरेक्ट जजमेंट नाही देणार. आपण कुठं ना तर कुठे सोर्सेस घ्याव्या लागतीलच आपल्याला, काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर बॉलिवूडमधील सर्वात फेमस कपलपैकी त्यांना त्यावेळेस पाहिलं जात होतं. त्यांची जोडी सूट व्हायची ॲज अ फ्रेंड, ॲज अ पार्टनर म्हणून. मॅरेज रुमर्स पण पसरत होत्या. ऐश्वर्या रायने पब्लिकली हॅरेसमेंट, इमोशनल अब्यूज आणि पॉझेसिव्हनेसबद्दल स्टेटमेंट्स दिल्या होत्या असं ChatGPT सांगतोय. विवेक ओबेरॉय कॉन्ट्रोवर्सीमुळे हा फेज आणखी फेमस झाला. तर विवेक ओबेरॉयची ही एंट्री झाली होती. नेमकी मधल्या काही गोष्टी आहेत त्या बघाव्या लागतील, कारण की ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या पत्रिका नाही आहे. यांच्या पत्रिकांची साखळी इथे जुळते का ते आपल्याला बघता येणार नाही, कारण त्यांचा डेटा आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. तर 2002 पर्यंत गुरु ऑपरेट होत होता. गुरु इकडे लव रिलेशनशिप आणि विवाहासाठी विरोधच आहे त्याचा. अगदी संगीता बिजलानी यांच्यासोबतच्या विवाहापासून सोमी अली आणि त्यानंतर ऐश्वर्या राय, ह्या सगळ्या गुरुच्याच महादशेमध्ये त्यांच्या आल्या होत्या या सगळ्या घटना. तर 2002ला शनीची महादशा चालू झाली. तर 2002 नंतरचा आपण बघूया काय गोष्टी आहेत. 2003 ते 2002 कॅटरीना कैफ यांची एंट्री. सलमानने कॅटरीनाला बॉलिवूडमध्ये सपोर्ट केल्याचं अनेकदा म्हटलं गेलं. मैंने प्यार क्यों किया नंतर ही पेअर खूप पॉप्युलर झाली. 2007 ते 8मध्ये हे दोघं विवाह करतील असंही रुमर्स पसर. शनीने इथे काय रोल अदा केला. शनी 10-11चा कार्यश होतोय. राहू 1 2 7 नक्षत्र लेवलला, चंद्र सबलॉर्ड लेवलला 10 आणि 4 आहे. तर इथे पुन्हा ह्या गोष्टी रिपीट झाल्या. इथे शनी ऑपरेट झाला.
राहू नक्षत्र लॉर्ड 1 2 7 2चा वेळ झाला इथे, कारण सर्व गोष्टी त्याच्या हातात होत्या. कदाचित तो सिरियस नसेल, मे बी कॅटरीना सिरियस असेल रिलेशनशिपमध्ये, अशाही गोष्टी असू शकतात. शनी 11 10 11 म्हणजे आपण इच्छापूर्तीचं म्हणतो. दशम स्थान हे स्वतःचा स्वाभिमान वगैरे, कदाचित स्वाभिमान आडे आला असेल. काही गोष्टी घडल्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या दोघांमध्ये नेमकी काय घटना घडल्या. सर्व जग जाहीर आहे, मी ते परत रिपीट करणार नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्वाभिमान तिथे आड आला होता. ह्या घटना त्यांच्यासोबत कॅटरीना आणि सलमानसोबत ज्या घटना घडल्या, ज्या काही गोष्टी घडल्या, त्यामुळे सिरियसली ब्रेकअप झालं त्यांचं. तर सबलॉर्ड लेवलला 10 आणि 4 हे ऑपरेट होत आहेत. 10 म्हणजे स्वाभिमान, अभिमान, त्यानंतर प्रोफेशनल व्यक्ती असतो, असं खूप त्याला काही गोष्टींशी घेणं नसतं. 4 म्हणजे सुखस्थान. 4 म्हणजे 5चा वेळ 4 असं पण आपण इकडे धरूया. 5 म्हणजे रिलेशनशिप, लव्ह अँड रिलेशनशिपचा वेळ झाला इथे. 4 सबलॉर्ड लेवलला चंद्र ऑपरेट झाला, त्याच्यामुळेही म्हणजे त्यांचं कायम ब्रेकअप होत आलं. कारण इथे बाय डेफिनेशन सेट झाली. शनी इथे पंचम भावाचा कारकत्व त्याच्या हातामध्ये आहे, तो कस्पल सबलॉर्ड आहे पंचम भावाचा, आणि त्याचा शनीचा सबलॉर्ड लेवलला चंद्र आहे 10 आणि 4ला ऑपरेट होतो आहे. तर इथे पंचम भावाची डेफिनेशन सेट झाली. 5चा वेळ 4 झाला म्हणजे त्यांना प्रेमात कधीही यश मिळालं नाही. 5चा वेळ 4 इथे ब्रेकअपच झालं. 10 म्हणजे स्वाभिमान, अहंकार या गोष्टी आल्या असाव्यात. मे बी करिअर ओरिएंटेड काही गोष्टी असाव्यात की त्याला सिरियस व्हायचं नसेल, तर करिअरकडे फोकस करायचं असेल, असंही कारण असू शकतं. तर 21पर्यंत शनी ऑपरेट होत होता. बाय डिफॉल्ट जर महादशा स्वामी जर इथे पोषक नसेल, तर अंतर्दशेमध्ये शॉर्ट बस्ट टाईम पिरियडमध्ये काही सपोर्टिव्ह जर प्लॅनेट्स येत असतील तर त्याचा उपयोग काय. कारण की इतिहासात अशा क्रोनॉलॉजीमध्ये आपण बघतोय सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडत गेल्या. कोणत्याही मनुष्याचा एक शॉक लागल्यानंतर म्हणजे काही गोष्टींचा एक फोबिया निर्माण होत असतो. कदाचित त्याच्यामुळे त्यांनी रिलेशनशिपमध्ये कधी न येण्याचं त्यांनी आधीमध्ये सांगितलं आहे. बिग बॉस वगैरे अशा शोमध्ये नेहमी ते दिसायचे. लोकांचे प्रश्न त्यांना विचारण्यात यायचे. कधी माईकसमोर त्यांना असे विरोधी प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी मान वळवून दिली. म्हणजे त्यांचा तिथे रसच नव्हता. कारण शनी जो आहे तो विरक्तीचा कारक आहे. विरक्ती भाव म्हणजे शनीला सांसारिक गोष्टींमध्ये रस नाही आहे, संसारातनं मुक्त करतो शनी. म्हणजे वाईट नाही, परंतु एक करिअर ओरिएंटेड आपण प्लस पॉईंट म्हणूया. शनीच्याच महादशेमध्ये त्यांचे बरेचसे काही मूवीज फ्लॉप झाले आणि तिथेच त्यांचं करिअरमध्ये 1 नंबरपर्यंत पोहोचले. म्हणजे एवढं त्यांचं 60 वर्ष वय जरी असलं तरी त्यांचं आज बॉलिवूडमध्ये दबदबा आहेच. त्यांना इज्जत देतात लोक एक अभिमानाने, आणि त्यांच्याकडे बघतात. एक इज्जतीचा दर्जा आहे सर्वांचा. तर 21पासनं 38पर्यंत, आत्ता आहे 26. तर आता बुधाची महादशा चालू आहे. बुध सपोर्ट काय करतोय? 7 8 3 6 बुध कस्पल सबलॉर्ड कोणाचा आहे का? बुध कोणाचाच कस्पल सबलॉर्ड नाही. त्यामुळे कोणत्याही भावाचं इथे कार्यक्षत्व घडणार नसलं तरीही बुध त्याचं स्वतःचं काम करेल. बुध 7 8 3 6चा कार्यक्षेत्र आहे. नक्षत्र स्वामीसुद्धा स्वतः बुध आहे. त्याच्यामुळे 7 8 3 6 भावाचे सर्व कारकत्व इथे स्ट्रॉंग झालेले आहे. सबलॉर्ड लेवलला शुक्र आहे. 10 2 आणि 7. 10 म्हणजे प्रोफेशनल, 2 म्हणजे प्रोफेशनसाठी पोषक, 7 म्हणजे पार्टनरशिप. आता इथे व्यावसायिक पार्टनरशिप पण असतात, नॉट ओन्ली विवाह, पण आपण इथे व्यवसाय बघतो, व्यावसायिक पार्टनर्स बघतो. व्यवसायही त्यांचा आहे, बिंग ह्युमन वगैरे त्यांचे
मर्चंडाईज वगैरे आहे स्वतःचे, त्यांचा विविध असे काही हिडन प्रोफेशन असतील त्यांचे, वेगवेगळे उद्योगधंदे. आर्थिकरित्या मजबूत आहेत असे मजबूत असणारे लोकांचे एक नाही तर अनेक व्यवसाय असतात. कदाचित एक 38पर्यंत त्यांचं बिझनेसमध्ये ग्रोथ राहील. बुध एक नैसर्गिक कारक आहे, बुध बिझनेसचा कारक आहे. सबलॉर्ड लेवलला शुक्र चांगला ऑपरेट होतो आहे. शुक्र स्वतः लक्झरियस आहे प्लॅनेट, म्हणजे त्याचं कारकत्व आहे त्याच्याकडे. शुक्र स्वतः 10मध्ये बसला आहे. करिअरमध्ये परसिस्टन्सी राहील, नाव राहील सर्व त्यांच्या. आजही म्हणजे वर्षातून 2-3 वर्षातनं मूवीज येतात त्यांच्या, तरीही ते चर्चेमध्ये कायम असतात. काही लोकांच्या चित्रपट येणं बंद आलं तर त्यांना लोक विसरून जातात, पण विसरत का नाही? कारण इथे 10 प्रोफेशनल आहे. प्रोफेशनमध्ये त्यांना काही ना काही मिळत राहील. लोक त्यांना त्याच्यामुळे अजूनही इज्जत देत आहेत. स्टेजवरती आल्यानंतर सर्व ॲक्टर लोक बाजूला होतात आणि त्याचा पहिले फोटो काढायला लागतात. म्हणजे एवढी त्याला इज्जत आहे. त्याला बाय डिफॉल्ट तसं सेट झालेलं आहे, त्याचं नशीबच तसं आहे. बुध 7-8-3-6चा कार्यश होतोय. 7-8-8 म्हणजे तेच त्यांनी ठरवलं तरी काहीतरी अडचण येईल. विवाह 6-7चा वेळ होतोय. बाय डिफॉल्ट त्यांचा विवाह होऊ शकत नाही 38पर्यंत, आणि वयही त्यांचं 60 झालेलं आहे. तर असं नाही म्हणत आहे की 60नंतर लग्न होत नाही. एक्सेप्शनल केसेसमध्ये आहेत, 60नंतरही लोकांनी विवाह केले आहेत. त्यांच्या पत्रिकेमध्ये सपोर्टिव्ह असेल काही, पण सलमानच्या पत्रिकेमध्ये सपोर्टिव्ह नाही आहे आत्ता पण, कारण बुधाच्याच नक्षत्रात आहे. जर महादशा स्वामी सपोर्ट करत नसेल तर अंतर्दशा स्वामी येऊन करणार काय आहे? 7-8-3-6 3 इनिशिएटिव्ह जरी घेतलं तरी 6 आणि 8 येतोच आहे. 7चा वेळ होतोय. 6-8 म्हणजे काहीतरी हर्डल्स येतील, ब्रेकेजेस येतील. त्याच्यामुळे त्यांनी त्यांनी ज्या ज्योतिषाला विचारलं असेल, कदाचित त्यांनी अवगत करून दिले असतील की तुम्हाला अजूनही सक्सेस मिळणार नाही विवाहामध्ये, त्यांना सक्सेसफुल होणार नाही ते. ठीक आहे, ते त्यांच्या आयुष्यात खुश आहेतच. काही गोष्टींमध्ये त्यांच्या बरेच 8 अष्टम भावातून बरेच काही गोष्टींमध्ये ते अडकले होते, काळवीट वगैरे असा प्रकार. हा तोच अष्टम भावाचा हर्डल वगैरे स्पीड ब्रेकरचं काम असतं. 8वा भाव भरपूर वेळा इथे रिपीट झालेला आहे. इथे गुरु 12वा भाव येतोय, परंतु एवढं काही स्ट्रॉंग कार्यश झाला नसल्यामुळे त्यांना कधी जेलवारी झाली नसावी. तर असो, आपण आत्तापर्यंत त्यांच्या महादशेपर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आपण अभ्यास केला. विवाह आणि लव यांच्या दोघांची साखळी जोडून पाहिली तर त्यांचा नेमकी नकार का आला विवाहासाठी ते मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला माझं जजमेंट आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा.